माहितीच असेल ही आहे गोदावरी रिव्हर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले 9:30 आणि टाटा मी बघून समजलं हा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर नाही. तर आज मी चाललेलो आहे नाशिकला. आणि नाशिकला मी म्हणजे वेगळ्या रूटने चाललो आहे. मी डायरेक्ट नाशिकला नाही चाललो आहे. मी पहिला जाणार इकडनं कसारावरनं नाशिकला जाणार. तर पूर्ण रूट मी तुम्हाला दाखवलं. याच्यामध्ये A to Z तुम्हाला डिटेल्स देईल. आणि हा मी माझं फायनल डेस्टिनेशन नाशिकनंच नाही, वेगळं आहे फायनल डेस्टिनेशन. ते तुम्हाला याचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर आता मी इकडनं पटापट जातो दिवा जंक्शनला. मी आलेलो आहे दिव्याला. तर इकडनं आता मी जातो दिव्याला. 10:30ची ट्रेन आहे कसारा फास्ट ट्रेन. तर मग आता ती पकडेल. त्याच्यानंतर मग पुढचा जो पण काय कॉस्ट असेल म्हणजे सर्व तिकीट प्राईस सर्व A to Z तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगेल. तर हा ब्लॉग नक्की लास्टपर्यंत बघा. तर चला आता हा ब्लॉग दिवा स्टेशनवरनं कंटिन्यू करतो. आता फायनली मी पोचलेलो आहे दिवा जंक्शनला. आणि आता इकडनं ट्रेन लागलेली आहे 10:28ची. आणि आता इकडनं आम्ही जाणार कसारा स्टेशनला. तर आता ट्रेनमध्ये तर गर्दी तर खूपच असेल. आणि ट्रेनची तिकीट झालेली आहे 20 रुपये पर पर्सन. आणि या ट्रिपमध्ये मम्मी पप्पा पण आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेल मम्मी पप्पा. तर आता तुम्हाला याचे ट्रेनचे स्टॉपेज सांगतो. आणि ट्रेनमध्ये गर्दी असेल तर मी जास्त काही दाखवू नाही शकत. बाहेरचं तुम्हाला सिनरी दाखवतो. तर चला आता हा ब्लॉग डायरेक्ट कसारावरनं कंटिन्यू करतो. ट्रेन 12 मिनटं लेट दिवा स्टेशनला एंटर करते. आणि आता आम्ही चढतो. आणि हा ब्लॉग आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर कंटिन्यू करतो. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस एंटर करते कल्याण रेल्वे स्टेशनला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल इकडनं कल्याणवरनं 2 रूट जातात. एक कसारा साईडला आणि एक कर्जत साईडला. इकडनं जाते कर्जत. हा रूट पूर्ण कर्जतला जातो. कर्जत पुणे त्या साईडला. इकडनं कसारा साईडला जातं. आता फायनली मी पोचलेलो आहे कसारा रेल्वे स्टेशनला. आणि आता इकडनं आम्ही जाणार बाहेर आणि ST पकडणार. आणि STचा तिकीट फेअर काय असेल ते तुम्हाला सांगतो. आणि ट्रेन 10 मिनटं लेट आलेली आहे कसारा रेल्वे स्टेशनला. आणि इकडे तुम्हाला 2 ऑप्शन भेटेल, ST किंवा हे आपलं ट्रॅक्सने जावं. तर ट्रॅक्सचं तिकीट फेअर म्हणजे फेअर एकदम असं हे नाही डिसाईड नसतं. कधी वाऱ्याच्या दिवशी कधी जास्त असतं कधी कमी असतं. तर बघा तुमच्या हिशोबाने जास्तीत जास्त मॅक्सिमम 300 रुपये आणि स्टार्टिंग प्राईस 100 रुपयेपासून असतं टॅक्सीचे. आणि तिकीट असेल तर जास्तीत जास्त 60 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त. आणि महिलांची हाफ तिकीट असते. तर आता जातो मी बाहेर आणि पटापट ST पकडतो. आणि हा ब्लॉग STमध्ये बसलो की कंटिन्यू करतो. आणि आता आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे. आणि टॅक्सीचा रेट आहे 100 रुपये. आणि हा कसारा स्टेशनचा हे आहे टॅक्सी डेपो आहे, म्हणजे टॅक्सी स्टँड आहे. आणि इथे मम्मी पप्पा आहे. आणि समोरच कसारा स्टेशन. आणि इकडनं खालनं तुम्ही आलात तर तुम्हाला टॅक्सी स्टँड भेटेल तुम्हाला. तर चला हा ब्लॉग आता डायरेक्ट नाशिकला जाऊन कंटिन्यू करतो. आणि मी गाडीत बसलेलो. आणि इकडनं कसारा टू नाशिक टोटल किलोमीटर आहे 65 किलोमीटर. आणि आम्हाला लागणार 1 तास 20 मिनटं. तर चला आता निघालेलो आहे फायनली. आम्ही आता नाश्ता करतो वडापाव.
आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक सिटीला आणि आमची करंट लोकेशन आहे CBS आता. आणि आता आम्ही जुन्या CBSच्या जस्ट पुढे आलो आणि आता इकडनं आम्ही चाललेलो आहे पंचवटीला. आणि पंचवटीला आम्ही 2-3 ठिकाणी फिरणार आणि परत श्रीनारायण मंदिरला पण जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला हा ब्लॉग आता पंचवटीला पोहोचून कंटिन्यू करतो. आणि ह्या साईडला जुनं CBS आहे आणि त्याचं थोडं पुढे गेलं इकडनं असं लेफ्ट मारलं की मुंबई नाका येतो इकडे. आणि इकडनं असं या साईडला गेलं की पंचवटीला जायसाठी रस्ते. तर इकडनं पंचवटी 2 किलोमीटर आहे. तर जास्तीत जास्त वॉकिंग करून 20 मिनटं लागेल. तर आता पंचवटीला जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता आम्ही फायनली पोचलेलो आहे पंचवटीला. आम्ही आता पंचवटीच्या ब्रिजवर आहे आणि आता खाली बघू शकता पंचवटी. तेव्हा आम्ही बोटिंग पण चालू झाली. आणि तुम्हाला इकडनं यायला पंचवटीसाठी रस्ता आणि इकडे गाडी अलाउड नाही. आणि इकडे मडके बिडके सर्व फुल एकदम. आणि जस्ट आता आम्ही अमृतुल्यच्या इकडे आलेलो आहे आणि आता इकडे आम्ही एक चहा घेतोय आणि इकडनं जायला रस्ता आहे पंचवटीला. तर चला. आणि हा पंचवटीचा पहिला स्पॉट हनुमान मंदिर आम्ही आता कवर करतो. पाया पडतो जरा. बाजूलाच साईबाबा मंदिर पण आहे, इकडे हनुमान मंदिरच्या बाजूला. दोन्ही इकडे पाया पडतो. हा मेन टोटल पंचवटी आहे. आणि ह्याच्या आधी पण आम्ही आलेलो आहे पंचवटीला 5 वर्ष आधी लॉकडाऊनच्या टाईमला आलेलो आणि आत्ता आलेलो आहे. आणि यावेळी पाण्याचा ओव्हरफ्लो बघा, कारण की आम्ही पावसाच्या टायमाला आलेलो आहे आणि पाऊस पण लय पडतो. आणि तुम्हाला माहितीच असेल ही आहे गोदावरी रिवर आणि हा पूर्ण मागच्या वर्षी पावसाच्या टायमाला भरलेली. आत्ता पण पाऊस पडतो आहे एकदम लाईट लाईट, पण आता अजून काय भरली नव्हती यावेळी. आता बघू. आणि आता आमच्या इकडे दुसऱ्या स्पॉटला आलो आहे कपालेश्वर मंदिरला. आता आम्ही वरती जातो, दर्शन करतो. आता आमचा फिरून झालेला आहे श्री कपालेश्वर मंदिर, त्याच्यानंतर पंचवटी आणि त्याच्यानंतर हनुमान मंदिर आणि साईबाबा मंदिर पण आम्ही आता केलेले आहे. आता आम्ही असंच टाईमपास करतो, पंचवटी रोडच्या इकडे चालतो. बघू आता पुढे कुठल्या तरी ठिकाणी जाऊन तिकडे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता आम्ही चालत आलो आहे परत जुन्या CBSच्या इकडे. तर आता आम्ही इकडनं दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. आता मी लवकरात नवीन ब्लॉगसोबत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.